नमस्कार. राज्यातील हवामानात सातत्याने होणारे बदल आता नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम करताना दिसत आहेत। याच कारणास्तव राज्यातील वाढता उकाडा पाहता आरोग्य विभागाने नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत उष्माघातापासून वाचवण्यासाठी काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत। हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये सूर्यानं आग ओकण्यास सुरुवात केली आहे। देशभरात नुकताच अकोल्यात सर्वाधिक म्हणजेच 42.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली। फक्त दिवसाचाच नव्हे तर रात्रीच्या वेळी सुद्धा राज्यात तापमानाचा आकडा वाढला असून नांदेड, अकोला, बुलढाण्यात उष्णता लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्याच्या घडीला राज्यातील सरासरी तापमान 40 अंशांहून जास्तच असल्यामुळे साधारणतः 4.5 अंशांनी वाढ झाल्याचे लक्षात येत आहे। एकीकडे राज्यात उकाडा वाढत असतानाच दुसरीकडे पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील 48 तासांमध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, सांगली, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूरसह साताऱ्यातही तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकणच्या किनारपट्टी भागामध्ये उष्णता अधिक तीव्र जाणवेल, तर अंतर्गत भागांमध्ये ढगाळ वातावरण असूनही उकाडा काही केला कमी होण्याचं नाव घेणार नाहीये। मागील काही दिवसांपासून देशात सातत्याने हवामानात बदल होताना दिसत आहेत। यामध्ये काही भागांचं तापमान 40 पार गेलं आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार